महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या इतिहासामध्ये एक अभूतपूर्व घटना घडली। महाराष्ट्रामध्ये जाहीर करण्यात आलेल्या 288 नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या नियोजित मतदानापैकी 20 ठिकाणचं मतदान पुढे ढकलण्यात आले। आता या ठिकाणी 20 डिसेंबरला मतदान। यामागे दोन मोठी कारणं असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलंय। पहिलं कारण म्हणजे अनेक ठिकाणी चिन्हाच्या विरोधात उमेदवारांनी अपील केलं होतं। त्याबाबतचा निर्णय हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आयोगानं घालून दिलेल्या मुदतीच्या नंतर आला आणि त्यामुळे पुढच्या प्रक्रिया राबवता आल्या नाही। काही ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये त्रुटी राहिल्या आणि त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ आलेली आहे। पण राज्यात 48 तासांवर आलेल्या निवडणुका जर पुढे ढकलाव्या लागत असतील तर त्याचे खूप मोठे परिणाम फक्त उमेदवारांवरच होत नाही, मतदारांवरही होतात, राजकीय पक्षांवर सुद्धा होतात। शिवाय इतक्या कमी कालावधीमध्ये जर या निवडणुका पुढे ढकलल्या असतील तर बाकीच्या निवडणुकांचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालाचा या निवडणुकांवर नेमका काय परिणाम होणार? उमेदवारांना पुन्हा सगळी प्रक्रिया नव्यानं राबवावी लागणार का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। या सगळ्या प्रश्नांसंदर्भात बोलायचे, पण त्या अगोदर हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट बघूयात। महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मोठा ब्रेक लागलाय। विविध तांत्रिक कारणांमुळे राज्यामधल्या काही ठिकाणच्या संपूर्ण निवडणुका तर काही ठिकाणच्या काही प्रभागांमधल्या निवडणुका लांबणीवर गेल्यात। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या लांबणीवर टाकण्यात आलेल्या सर्व जागांवर आता 20 डिसेंबरला मतदान होईल। नेमक्या कोणकोणत्या ठिकाणी या निवडणुका पुढे गेल्यात तेही बघा। पुण्यामधील बारामती आणि तळेगाव, अहिल्यानगरमधील देवळाली, कोपरगाव, नेवासा आणि पाथर्डी, साताऱ्यामधील फलटण आणि महाबळेश्वर, यवतमाळमधील दिग्रस, पांढरकवडा आणि वणी, चंद्रपूरमधील मूल, गडचांदूर आणि घुग्गुस, अकोल्यामधील बाळापूर, अमरावतीमधील अंजनगाव सुर्जी, धाराशिवमधील धाराशिव नगर परिषद, सोलापूरमधील मंगळवेढा, ठाण्यामधला बदलापूर तर नांदेडमधील मुखेड आणि धर्माबाद। राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परखड टीका केली। कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही, पण मी जो कायदा मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही। विरोधकांनीही निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं असल्याचंच म्हटलंय। निवडणूक आयोगाने चुकीचे अर्थ लावून जवळपास 30 नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत। कित्येक नगरपालिकेतील महाराष्ट्रातील जे प्रभागातील निवडणुका आहेत त्या सुद्धा पुढे ढकललेल्या आहेत। खरं तर याच्यामुळे निवडणुकीत मोठा अडथळा निर्माण होणार आहे। मतदानासाठी फक्त 48 तास शिल्लक असताना राज्य निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाची कार्यप्रणाली आणि वक्तशीरपणा या सगळ्यावरच सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।